एफआरपी थकवल्यास साखर कारखान्यांचा परवाना रद्द करणार असल्याचा इशारा साखर आयुक्तांनी दिलाय। राज्यातील 7 कारखान्यांनी अद्याप एफआरपी थकवली असून आणखी कारखान्याची चौकशी सुरू आहे। तर परवाना थांबवण्याबरोबरच निधी भरण्यासाठी हमीपत्रही बंधनकारक करण्यात आलेलं आहे। परभणी जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून 9 खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेत। यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडदाची खरेदी केली जाणार आहे। 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे रखडलेत। अतिवृष्टीमुळे द्राक्ष शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र अद्याप द्राक्ष बागेचे पंचनामे केले नसल्यामुळे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। राज्यात मुसळधार पावसाची पावसाचा फटका बसलाय। पावसामुळे 1 लाख हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय। कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यासह नाशिक, धुळे आणि गोंदियात भात पिकांचं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात पावसानंतर गोगलगाईंचं प्रमाण वाढलंय। पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्यानं गोगलगाई बाहेर आल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। रात्रीच्या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गोगलगाई आढळतात। राज्य सरकारनं सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतलाय। शेती क्षेत्रातील संपूर्ण ऊर्जेची गरज सौर ऊर्जेकडे वळवण्याचा उपक्रम राबवला जातोय। तर या प्रकल्पातून तब्बल 16 गिगावॅट इतकी वितरित सौर ऊर्जा क्षमता निर्माण होईल। लाडकी बहीण योजना पहिल्यांदा राबवणारे मध्य प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देण्यास नकार दिला। आम्ही कर्जबाजारी झालो, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करावं अशी विनंती मध्य प्रदेश सरकारनं केंद्र सरकारला पत्राद्वारे केली आहे।